आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नॉनसेन्स. छाडवात अंगठी तिला कसं कळलं? सासूबाई, काय झालं? कसला विचार करताय? कॅलरीजचा? टेन्शन नका घेऊ, तुमचे कॅलरीज बर्न करायला मी आहे ना. कशाला आलीस इथे? निघ. जेवण आणलंय मी तुमच्यासाठी. लाडूतली अंगठी खाऊन पोट भरणार नाही ना? विचार करत असाल ना हे मला कसं कळलं? विचारा बरं कसं कळलं. बरं ठीक आहे, मीच सांगते. काय झालं ना, मी लाडू करत होते त्यावेळी प्रत्येक लाडूवर मी फक्त एक बेदाणा लावला होता. पण परत आले आणि तेव्हा बघितलं तर फक्त एका लाडूवर 2 बेदाणे होते. मग मी सावध झाले. माझ्या लक्षात आलं की सासूबाई सुद्धा गोड बोलतायत म्हणजे काहीतरी गडबड आहे. आणि हे न कळण्या इतकी तर मी मूर्ख नाहीये ना. मग मी लाडू फोडून बघितला आणि सरप्राईज, लाडूत अंगठी होती अपेक्षेप्रमाणे. तुमचा प्लॅन ना खूप छान होता, मला आवडलं. पण माझ्या लक्षात आलं ना, मग काय करणार. म्हणून मी काय केलं, मी श्रावला म्हणाले की एक लाडू ना जरा मोठाच बनव ज्यात अंगठी असेल, म्हणजे तुम्हालाही कळेल अंगठी नुसती घशात अडकली तर किती त्रास होतो आणि काय फील होतं. आणि तुम्ही तर माझा जीव घ्यायला निघाला. काय एवढा राग आहे तुमचा माझ्यावर, कळेल मला. सासूबाई, आपलं आयुष्य ना खूप छोटं आहे आणि आपण कोणाची तरी भांडतो, त्याच्यावर रागवतो. दुसऱ्या दिवशी कळतं की ती व्यक्ती ह्या जगातच नाहीये. मग काय एवढा राग करायचा आहे? आपण आनंदाने प्रेमाने एकमेकांबरोबर राहू ना. यू नो व्हॉट, इसलिए लेक्चर्स ऐकायची आम्हाला सवय नाही आणि तुझ्यासारख्या डाऊन मार्केट मुलीकडून तर नाहीच. आणि बघ, हे आता जे काही तू सांगतेस त्यातूनच तुला समजावते. आयुष्य ना एकच आहे ना, तेव्हा जे जे हवं ते ते जिद्दीने मिळवायला. काय कामाची एवढी महत्वाकांक्षा जे एखाद्याचा जीव घेईल? तुझ्यासारख्या डाऊन मार्केट मिडल क्लास मुलीला नाही कळणार अम्बिशन म्हणजे काय असतं ते. ठीक आहे, नाही कळत मला. तुम्हाला कळतंय ना, ह्यातच सगळं आलं. तुम्ही जिंकलात. ऍटलिस्ट आता जेवून घ्या प्लीज. नको आम्हाला. सासूबाई, मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, प्लीज जेवून घ्या, नाहीतर नंतर तुम्हाला भूक लागेल. आणि मी यात काही मिक्स केलं नाहीये, कारण मला कुणाचाही जीव घेऊन माझ्या महत्वाकांक्षा, माझी स्वप्न पूर्ण करायची नाहीयेत. मला फक्त एवढीच जाणीव करून द्यायची होती की जर अंगठी घशात अडकली तर काय होऊ शकतं. झालं, जा. एक रिक्वेस्ट करू? श्रावणी आणि मला ऍक्सेप्ट करा. यातच तुमच्या दोन्ही मुलांचा आनंद. आणि तुम्हाला तुमचं नाव श्रीमंत लोकांच्या यादीत पाहायचं आहे ना, त्यासाठी आम्ही दोघी तुम्हाला मदत करू. What? अगं तू काय बोलतेस? तुझं तुला तरी कळतं? कोण आहेस तू? काय लायकी आहे तुझी? तू आम्हाला श्रीमंताच्या यादीत नेऊन ठेवणार? आमच्या बरोबर 4 डाव खेळलीस तर तुला काय वाटतं? तू ग्रेट आहेस, कमाल आहेस? नाही, मी तुम्हाला फक्त सत्य सांगते. स्वप्न तुम्ही बघताय, मी आणि श्रावणी तुम्हाला. शक्य नाही. तू आम्हाला फसवून या घरात आलीस, तुझ्या बहिणीला नाही येऊ देणार. इनफॅक्ट तुझे सुद्धा या घरातले दिवस आता मोजायला सुरुवात कर. टिक-टिक 1, टिक-टिक 2. तुला, तुझ्या बहिणीला, तुझ्या आई वडिलांना सगळ्यांना या घराबाहेर काढणार आहोत आम्ही. डू यू अंडरस्टँड? मला ना
मला तुमची खूप कीव येते, कारण तुम्हाला आनंदाची खरी व्याख्याच माहिती नाहीये. तुम्हाला माहितीये तो फक्त आसुरी आनंद, जो दुसऱ्याला त्रास देऊन, दुसऱ्याला दुःखात बघून मिळतो तो. मला नेहमी असं वाटत आलंय की तुम्ही अशा नाही आहात. पण आता तुम्ही जर ठरवलंय की स्वतःला कधी बदलायचंच नाहीये, तर मी तरी काय करणार. खूप बोलतेस. पण फक्त एक गोष्ट सांगेन, तुमची हीच अतिमहत्वाकांक्षा एक दिवस तुम्हाला तुमच्याच मुलांपासून दूर करणार आहे. लक्षात ठेवा. आजवर असं कधी घडलं नव्हतं. जे काही झालं त्यामुळे श्रेयस आणि अरविंदच्या मनात आमच्याविषयी संशय निर्माण झाला असणारच. तो दूर करायला हवा. यशोधरा सरनाईक असं काहीतरी करायला हवं की अख्ख्या कुटुंबाचा पुन्हा एकदा आंधळा विश्वास बसेल तुझ्या. येस, काहीतरी करायला हवं. आय एम सुपर. मला असं वाटतंय ना, तुला माझा आजार झालाय. कसला आजार? इशू मला नेहमी म्हणते, ताई तू खूप विचार करतेस, खूप ओव्हरथिंक करत असतेस. नाही, विचार म्हणजे तसं काही नाहीये. नाही, मी तुला विचारत नाहीये, मी तुला सांगते की तू खूप काळजी करतोयस, खूप ओव्हरथिंक करतोयस. आणि कशामुळे करतोयस, का करतोयस हेही मला कळतंय. आराध्या, तुला सगळं कळतंय तर मला एक सांग ना, मम्मा असं का वागतायत? असं म्हणजे मला नेहमी असं वाटायचं की माझ्या मम्मा कधी चुकूच शकत नाहीत. पण आता म्हणजे ते वसुधा प्रकरण अजूनही तुझ्या डोक्यातून गेलं नाहीये, बरोबर? तेवढंच नाहीये आराध्या, सगळ्यांसमोर बोललो नाही मी, पण ती लाडवात सापडलेली अंगठी माझी अंगठी आहे आणि ती अंगठी ममांच्या सेफ मध्ये होती. आता ती अंगठी तू केलेल्या लाडवात कशी काय आली? म्हणजे हे सगळं घडवून आणणारी व्यक्ती अशी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला मम्मांच्या सेफचा ऍक्सेस आहे, किंवा ममा तो ऍक्सेस देत आहेत. म्हणजे तुला ममांवर संशय आहे? खात्री नाहीये, पण माझा संशय वाढत चालला एवढं नक्की. पण ममा असं का करतील? मला तेच कळत नाहीये ना. तू ममांची फेवरेट होतीस, आपलं लग्न व्हावं ही ममांची इच्छा होती, पण आता मम्मा तुझ्याशी काहीतरी वेगळंच वागतात असं वाटतंय मला. नाही, मला नाही वाटत असं.